आता पहा, हे मुंबईतलं उदाहरण आहे. पायली पाडा इथं झोपडपट्ट्याच्या नावाखाली 4 ते 5 मजली बेकायदेशीर इमारत उभारलेली. आता हे आगरी कोळी बांधवाचं परंपरागत गावठाण असलेल्या भागाची याच्यामुळे अतिक्रमणामुळे ही नावच याच्यामुळे नाना नानी पार्क इथं होत होतं. परंतु या ठिकाणी ट्रॉम्बे शक्तीनगर मध्ये एक कोणीतरी व्यक्ती येऊन इनलिगल 5 मजले बांधकाम करतो आणि अधिकारी बघत सुद्धा नाही. याला पाडायची ऑर्डर दिली जाते, एक भिंत पाडली जाते छोटीशी. सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी या MRTPच्या ह्याच्यात होत असताना अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष महत्वाचं आहे. आणि म्हणून याच्यात अधिकाऱ्यांना सुद्धा आपण, मला असं वाटतं आता याच्यामध्ये बरेच विषय रस्त्याचे अ वर्गाच्या नगरपालिकेत काय, ब वर्गाच्या काय, क वर्गाच्या काय, त्याच्यावर चर्चा करता येऊ शकते. परंतु याच्यात अधिकाऱ्यांना सुद्धा कुठंतरी याच्यावर त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आणि याच्यात लोकप्रतिनिधी म्हणजे मी काय आमदार खासदारांना घ्यावा असं म्हणणार नाही. परंतु समजा महापालिका असेल तर महापालिकेचे, नगरपालिका असेल तर नगरपालिके, नगरपंचायत असेल तर त्याचे पदाधिकारी, याच्यामध्ये काहीतरी सिस्टीम असली पाहिजे. जसं डीपी प्लॅन मध्ये आपण काही सदस्य असतात, स्टँडिंग कमिटीचा सदस्य निवडावा लागतो वगैरे, अशा पद्धतीनं पूर्णपणे अधिकाऱ्यांना अधिकार दिला तर या गोष्टीत बिल्डरांना फायदेशीर होऊ शकेल, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून माझं याच्यात लोकप्रतिनिधींचा सुद्धा सहभाग असावा. व्याजाचा दर याला फ्लॅट रेट लावू नये.